आजच्या या भन्नाट ब्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत प्रसिद्ध मोराची चिंचोली येथे. हा दिवस आमच्यासाठी खूपच खास आणि मजेशीर ठरला. त्यामुळे संपूर्ण अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी आम्ही सर्वजण बाईकवरून मोराच्या चिंचोलीकडे निघालो. रस्त्यातील सुंदर निसर्गरम्य वातावरण, मोराच्या चिंचोलीकडे जाताना वाटेत एक सुंदर देवीचे मंदिर लागते. तेथे आम्ही दर्शन घेतले. येथे खूप लांबनं भाविक दर्शनासाठी येतात. पहा, ह्या ताई पार कल्याणवरून आल्या होत्या. देवीचा आशीर्वाद घेतला. मंदिरातील शांत वातावरण खूपच प्रसन्न वाटलं. त्यानंतर आम्ही फायनली मोरचिंचोली येथे येऊन पोहोचलो. इथे आल्यावरती पहिले तर तिकीट्स वगैरे काढले. त्यानंतर आतमध्ये आलो. पहा कसली मस्त झाडी आहे. पोहोचल्यावर सर्वप्रथम नाश्त्याची व्यवस्था होती. गरमागरम मिसळ पाव आणि इतर स्वादिष्ट पदार्थ. पहिले तर सर्वांनी नाश्ता करून घेतला. हा बा हे पहा याचे राम कसा राम करतोय लोकांना. नाश्ता करून आम्ही दिवसाच्या धमालीसाठी तयार झालो बोला. आणि मग सुरू झाली खरी मज्जा. हे पहा किती मस्त ओके. वॉटर पार्क आहे. लोकांची गर्दी पण खूप होती. मग म्हटलं चला आपण पण तयार होऊन निघूयात लगेच. इथे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या चेंजिंग रूम आहेत. तिथे आम्ही चेंज वगैरे केलं आणि पाण्यात जायचं ते पण एवढ्या उन्हात. म्हटलं सनस्क्रीन लावणं इज मस्ट. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी सनस्क्रीन वगैरे लावून घेतली. आम्ही वॉटर पार्कमध्ये प्रवेश केला. विविध वॉटर स्लाइड्स, रेन डान्स, अनेक वॉटर ॲक्टिव्हिटीज यांचा मनसोक्त आनंद घेतला. हे पहा ह्या लेडीज पण आमच्या ग्रुपमध्ये सामील झाल्या होत्या. किती मस्त एन्जॉय करत होते. म्हणजे म्हणतात ना की एज लिमिट नसते कोणत्याही गोष्टीला. म्हणजे कधी पण माणूस एन्जॉय करू शकतो आणि त्या मला तर एकदम मस्त फोर्स करत होत्या की तू आमच्यासोबत डान्स कर. मग केला त्यांच्यासोबत पण मी डान्स वगैरे. गेलो. इथले जेवण म्हणजे एकदम वेगळीच मेजवानी. विविध प्रकारचे अतिशय स्वादिष्ट आयटम इथे घरगुती चवीचे एकदम मस्त जेवण भेटतं. ते पण एकदम पारंपरिक पद्धतीने जेवण बनवलेलं असतं. हे पहा माझी थाळी एकदम फुल भरली आहे आणि मग म्हटलं चला पहिले आता व्यवस्थित जेवण करू. आम्ही लोकांनाही जेवणाचे रिव्ह्यूज वगैरे विचारले. त्यांनाही म्हणजे एकदम भारी वाटलं जेवण. कशी वाटली हे जेवणाची पहा या टेस्ट? ताईंनी पण छान एकदम आहे. खूप ह्या छान आहे म्हणजे ना? पुण्यावरून कुठून आल्या आला होत्या तुम्ही? स्पेशली इथे. आम्ही ना त्यांनी पण आम्ही एकदम गोकुळनगर. गोकुळनगर मस्त कुठे आलं अनुभव ते? सांगितला त्यांचा. पुण्यात. आणि पुण्यात. मग आई इथे शपथ! एक तर छोटीशी पब्लिक हे पूजा आहेत. वगैरे पण असते. आम्ही ती पूजा वगैरे पण अटेंड केली. त्यानंतरनं निघालो पुढे. या ठिकाणी मस्त अशी झाडाखाली बसण्यासाठी त्यांनी मस्त कॉट वगैरेची व्यवस्था केली आहे, जे की लोक एन्जॉय करू शकतात. त्यानंतरनं मस्त ट्रॅक्टर राईड्स, परत बैलगाड्याची राईड, त्यानंतरनं या ठिकाणी ओ चेरीचे वगैरे झाड लावलेत बघा. हे लोक कशी आई मस्ती करतात ते शपथ! चेरी खाण्यासाठी. त्यानंतरनं हे मस्त पहा म्हणजे झोके वगैरे अरेंज केलेत ते, जे की लहान मुलं वगैरे एन्जॉय करू शकतात. त्यात मी पण थोडं एन्जॉय करून घेतलं. म्हटलं चला आपण पण याची मज्जा घेऊनच पाहूया कसं वाटतं. मग त्यानंतरनं सगळं उरकून आम्ही पहिले तर इथे अनलिमिटेड उसाचा रस पण भेटतो. आम्ही मिळून रस पिलो. रस पिल्यानंतरनं मग आम्ही निघालो होतो झुलता पूलकडे. या ठिकाणी मस्त ग्रीनरी आहे. हे पहा इथे मस्त यांनी एवढा ग्रीनरीवरती झुलता पूल, त्यानंतरनं सायकल रायडिंग या सर्व गोष्टी आम्ही इथे एन्जॉय केल्या. त्या एन्जॉय करून झाल्यानंतरनं पुढे मग मस्त यांचे या ठिकाणी जादूचा प्रयोग असतो. तो जादूचा प्रयोगही आम्ही अटेंड केला. तिथे जादूचे असणारे वेगवेगळे खेळ, ते एकदम मस्त त्या दादांनाही आम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. आणि याशिवाय तिथे स्वयंपाक करणाऱ्या आजी, महिलांशीही आम्ही थोड्या गप्पा मारल्या. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेतलं. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ खूप छान वाटला. मित्रांनो, मोराच्या चिंचोली येथील हा सुंदर अनुभव खूपच सुंदर आणि मजेशीर होता. तुम्हालाही निसर्गरम्य ग्रामीण संस्कृती आणि वॉटर पार्कची मजा घ्यायची असेल, तर इथे नक्की भेट द्या. आणि आता फायनली आमचं सगळं उरकून आम्ही सर्वजणच निघालो होतो रिटर्नसाठी. आमच्यासोबत बाकीचेही सर्वजण, त्यांनाही जायची घाई झाली होती आणि आमचं सर्व काही उरकून आम्ही निघालो. अतिशय मस्त असा हा दिवस होता. एकदम मस्त म्हणजे एकदम पैसा वसूल. कोणालाही कधीच असं एक नंबर आहे, पैसे रिग्रेट फील वसूल. होणार नाही इथे जेवणाला आल्याचं. क्वालिटी. काही छान. लोकांना आम्ही त्यांचे रिव्ह्यू पण विचारले. त्यांनाही छान वाटलं आणि असा होता आमचा हा दिवस. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.